नमस्कार, मी प्रथमेश. नवराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रामटेकच्या सभेच्या ठिकाणी आहोत, जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील रामटेक आणि नागपूर या दोन जागांसाठीची प्रचार सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आलेले काही कार्यकर्ते नेते आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांच्या प्रतिक्रिया या सभेबद्दल आणि एकंदर सगळ्या माहोलबद्दल, वातावरणाबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, आपलं नाव काय? माझं नाव जगदीश रेवतकर आहे. मी नरखेड तहसीलमधून आलेलो आहे. आज खरं तर मला बोलण्यात खूप आनंद वाटत आहे की मोदी साहेब या देशाचं कार्य खूप चांगल्या प्रकारे करत आहे. आपण भाजपचे कार्यकर्ते आहात, पद आहे आपल्याकडे, काय एक सामान्य नागरिक? मी माझ्याकडे पद आहे, मी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि भाजपाचा कार्यकर्ता पण आहे. अच्छा, केव्हापासून सदस्य आहेत ग्रामपंचायत? 1 वर्ष झाले. रामटेकमध्ये येतो तुमचं? रामटेक. या अगोदरचे खासदार कृपालजी तुमाने होते, त्यांचं तिकीट कापलं, याबद्दल आपलं काही मत? सर, मी याबद्दल काही नाही बोलू शकत, पण राजूजी पारवे हे खूप चांगलं नेतृत्व आहे आणि आम्ही त्यांच्या मागं खंबीरपणे पाठिंबा देऊ अशी आपल्याला इच्छा व्यक्त करतो. महायुतीमध्ये सध्या 3 घटक पक्ष आहेत. काल मनसे सामील झाली आहे. तर सर्व महायुतीतले पक्ष तुमच्या भागामध्ये, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा तुमच्या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये एकत्र काम करतात का? तर तुमचं चित्र काय आहे? तुम्ही ग्राउंडवर, लेवलवर असता, तुम्हाला हे माहिती असतं. हो सर, सगळे एकत्रपणे काम करत आहे आणि सगळ्याला मोदींना मध्ये आनंद होत आहे. मोदींना पहिल्यांदा ऐकते प्रत्यक्ष? नाही, प्रत्यक्ष आज पहिला चान्स आहे सर मी ह्या सभा ऐकण्याचा. कसं वाटतं? आनंद होत आहे आज खूप ह्या सभा ऐकण्यामध्ये. केव्हापासून आलात तुम्ही? सर, आम्ही इथे 12 वाजतापासून आलेलो आहे आणि वाट पाहत आहे मोदी साहेबांच्या भाषणाची. ओके, आपलं नाव काय? अभिषेक मोरे. आत्ता युवकांच्या समस्या आपण काय करता पहिले हे सांगा. माझं एज्युकेशन झालं, आता सध्या शेती चालू आहे. अच्छा, शेती करता. हां. म्हणजे सरकारी नोकरीसाठी वगैरे काही ट्राय केलं? चालू आहे, अप्लाय चालू आहे. ITI झाली आहे माझीवाली. देशामध्ये सगळ्यात जास्त युवक आहेत आणि युवकांच्या समस्या आहेत असं विरोधकांचं म्हणणं असतं किंवा चर्चा असतात. यावर आपलं मत काय, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या 10 वर्षामध्ये युवकांसाठी काही केलंय का, काही केलं नाही, यावर तुमचं मत? त्यांनी केलं पण आणि नाही केलं पण अशी आहे. पण भारतामध्ये सर्वात जास्त बेकारी आहे, बेरोजगारी आहे. मग पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून येणार हे तर निश्चित आहे. 400 पार? अबकी बार 400 पार. कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते नाही आहे. आम्ही सामान्य माणूस म्हणून आलेलो आहे इथे. सामान्य माणूस म्हणून बस. आत्ता कार्यकर्ते म्हणलं तुम्ही? कार्यकर्ते म्हणजे मोदीचे एक फॅन आहे आम्ही, म्हणजे नाही का, त्यांचे विजन चांगलं. म्हणजे कुठल्या पक्षाचे नाही तर फक्त मोदी? म्हणजे राज ठाकरेंनी जसं म्हणलं की पक्षांना नाही तर बिनशर्त मोदींना पाहिजे. एक विजन नाही का, म्हणजे एक हिंदुत्वाचं विजन आहे त्याच्याबद्दल. हां, कुठे ना कुठे किंवा म्हणजे युवकांबद्दल जे त्यांचं म्हणजे एक आहे आदर्श आहे, एक युवक म्हणून आपला प्रधान यशस्वी पंतप्रधान वाटते. म्हणजे भारतात कुठेतरी डंका वाजते, भारताच्या जगामध्ये कुठे डंका वाजते, हे मोदीमुळे वाचतो. युवकांशी तुम्ही म्हणलात, आता युवकांच्या समस्या भेडसावत चालल्यात असं लोकांचं मत आहे आणि सामान्य लोकांचं पण मत आहे, विरोधकांचंच नाही. तर यावर काय? सर बघा, आता लोकसंख्या वाढते, बेरोजगारी वाढणारच आहे, साहजिक गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेवा, आता कोणी म्हणते जसं प्रायव्हेट केलं म्हणते, जसं सरकारी कर्मचारी आधी तेवढे काम करत नव्हते, मग त्यासाठी हे कुठं ना कुठे प्रायव्हेट, म्हणजे खाजगीकरणामुळं, प्रायव्हेट गोष्टीमुळं सरकारी कर्मचारी जे काम करत नव्हते ते चांगलं होईल असं चांगलं होईल ना सर. का नाही होईल? सरकारी कर्मचारी काम करत नव्हतेच ना, तुम्हालाही माहिती आहे. आधी तुम्ही SBI मध्ये तुम्हाला लंच टाईमच सांगते, तसंच काहीतरी वातावरण आहे. सो त्यावेळेस काय वाटतं, रामटेकमधून उमेदवार बदलला आहे? हो बदललेला आहे. पण कसा आहे, आपला जो जसा मोदीजी येत आहे, आपल्या भारतीय जनता पार्टीचा जो विकास आहे, तो विकासाला बघून लोक वोटिंग करणार म्हणजे विकासाला बघून केले जाते. आणि राजू पारवेंचं पण खूप चांगलं काम आहे, चांगलं मत आहे आणि चांगलं काम आहे. त्यांच्यामुळे असं वाटतात की पक्क निवडून येणार आणि निवडून ते येणार आणि 2-2.5 लाखाच्या लीडने येणार. जिन्होंने इतना अच्छा काम किया है, सबको आवास दिया है, गैस सिलेंडर दिया है, रोड की गडकरी जी ने सारी व्यवस्था बनाया है, इसलिए यहाँ की जनता जो है पूरा खुश है. और यहाँ से दोनों सीट, महाराष्ट्र में ज़्यादा सीट तो आने हैं, लेकिन हमारे यहाँ से महाराष्ट्र में कितनी सीटें आएंगी? महाराष्ट्र में टोटल 48 सीट है लोकसभा की. तो उसमें से महायुति को, NDA गठबंधन को कितनी सीट आ सकती है, आपका क्या राय? हम तो पूरी की पूरी सीट जीत करके आ रहे हैं. एक भी 48 के 48 गारंटी के साथ कर रहा हूँ. हमारी जो सीट आने वाली है, लेकिन वहाँ पे शरद पवार, नाना पटोले, ये सब एक साथ है, तो उद्धव ठाकरे तो अरे इनको कुछ कोई फर्क नहीं पड़ने वाला. जनता सब समझ गई है कि कितना पलटू है, ये कभी भी पलट जाते हैं. अच्छा, नीतियों को जनता अच्छे से समझ रही है, इसलिए नाना कौन सी नीतियाँ? उनकी नीतियाँ जो है वो कैसे मतलब क्या कौन सी नीति? आप एक आध उदाहरण है, भ्रष्ट भ्रष्टाचारी में लिप्त है.
माने जितना घोटाला होता है वो लोग करते हैं। और सब चोर एक जगह जमा होकर बोल रहे हैं कि हम ये पार्टी है हमको माने जितना है काहे के लिए चोरी करने के लिए पब्लिक देगा हैं। रामटेक से इसके पहले कृपाल जी तुमाने थे खासदार एमपी, तो उनको टिकट नहीं दिया गया है, अब नया उम्मीदवार है, तो इस पे आपकी क्या राय है? बहुत अच्छा है, हम लोग इनको मदद करेंगे, अच्छा किए हैं, हम लोग मदद करेंगे उनको, यहाँ कोशिश करेंगे कि ये इनको हम बढ़िया वोट से निकालें। अच्छा ठीक, यही मकसद है। ठीक है। जो इतना माने मोदी सरकार जब राम मंदिर 500 बरस का आज माने सामने लाकर माने एक नंबर मंदिर बनाकर आज सब लोग के सामने में खड़ा कर दिया, 370 को हटा दिया, अपना क्या बोलते तलाक माने हटाया। इन सब मुद्दों पे आप वोट करेंगे? जी, विकास का मुद्दे पर है। विकास का मुद्दा, अच्छा ये तो आखिर विकास है ना। हाँ बराबर है। बड़े बड़े रोड बन रहा है, बड़े बड़े पुलिया बन रहा है, घर घर में जाकर नल लग रहा है, गरीब लोगों को मकान बन रहा है। अब ये से बढ़कर क्या होता है? सबसे बड़ा अभी महाराष्ट्र में और सबसे पूरे देश में जो मुद्दा बन रहा है वो ये है कि जो कांग्रेस के या अपोजिशन लीडर थे उन सबको बीजेपी साथ में ले रहा है, तो इसके ऊपर कार्यकर्ता बोल के, एक बीजेपी का कार्यकर्ता बोल के आ रहा है, तो हमको लेने में क्या जा रहा है कि आप हमारा हित दोस्त हैं, कुछ समय के लिए भटक गए हैं, आज हमारे फिर साथ में आ रहे हैं, तो हम आपको भगा दे क्या? नहीं हैं? भगा नहीं सकते। भगा नहीं सकते, उसको तो रख सकते हैं। यही तो आप मेहमान समान है। आपकी क्या राय है इसमें? इसमें ये है कि सागर में सभी नदियां जाके मिलती हैं, सागर किसी से नहीं मिलता। मोदी जी आज प्रेजेंट में सागर की हैसियत से हैं, इनसे सब कोई मिलना चाहता है, बाकी आगे कुछ नहीं। सागर है इसलिए मिलना चाहता है, सभी नदियां जाके सागर में ही मिलती हैं, सागर किसी से मिलता नहीं है। जितनी भी पार्टियां हैं अंत में आकर के मोदी जी से ही मिलेंगे, उसको माने वो ग्रहण करते हैं। भाजपचे माजी नगरसेवक बांद्रे सर आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, आपलं काय मत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी सभा होती आहे याचा नेमका किती परिणाम या मतदारसंघावर होईल? 100% या मतदार क्षेत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी सभा घेत आहे त्यांच्या सभेचा 3-4 ही लोकसभा क्षेत्रावर असर पडणार आहे आणि त्याच्यामुळं मोदीजीचा जो नारा आहे 400 पार ते नक्की होणार आहे। आज तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ या ठिकाणीसुद्धा आमच्या भाजपच्या बऱ्याचपैकी सीटा येऊन माननीय पंतप्रधानांना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचं नेतृत्व भारताची जनता त्यांच्या स्वाधीन सोपवणार आहे। त्याच्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी व समस्त पक्षाचे जे या ठिकाणी उमेदवार आहे त्यांना मनापासून अंतरात्म्यातून आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच माननीय मोदीजींच्या या नेतृत्वात भारत उत्तरोत्तर प्रगती करो व देशाचा विकास हो हीच आमची इच्छा आहे। भारतीय जनता पार्टीचा आपकी बार 400 पार। खूप खूप धन्यवाद सर, नवराष्ट्रासोबत बातचीत केल्याबद्दल।